पाहुयात पुढची बातमी। पोटनिवडणुकीच्या खर्चाची न्यायालयाला काळजी कशाला, काँग्रेसने थेट सवाल केलेला आहे। दिघोळेंच्या आव्हान याचिकेवर 18 मार्चला सुनावणी होणार आहे। पोटनिवडणुकीच्या खर्चाची न्यायालयाला काळजी आहे। नाशिक कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे। सिन्नरकरांचं असं म्हणणं आहे की असा चिटर आमदार आम्हा सिन्नर तालुक्याला नको आहे। कोर्टाने न्यायदेवतेने जी त्यांना 2 वर्षाची सजा दिलेली आहे त्याप्रमाणे माणिकरावजी कोकाटे यांना आमदार, खासदार आणि मंत्री पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार राहिलेला नाही। कारण कायद्यामध्ये असं आहे 2 किंवा 2 वर्षापेक्षा जर जास्त सजा झाली असेल तर ती व्यक्ती आमदार, खासदार आणि मंत्री पदावर राहत नाही। म्हणून माणिकरावजी कोकाटे यांचं आमदारकी पद बरखास्त झालेलं आहे। तर कोर्टाने न्यायदेवतेने दिलेल्या त्या न्यायाचा आम्ही सन्मान करतो आणि त्याची अंमलबजावणी तात्काळ शासनाने करावे अशी आमची विनंती आहे। आता कोर्ट जर असं बोलायला लागला, खर्चाची चिंता म्हणजे उद्या खून करणारा जर त्याला एखाद्याने खून केला आणि त्याला सजा देतानाच म्हणेल काय कोर्ट की न्यायालयाची भूमिका काय असेल त्यावेळेस, की हीच भूमिका असेल का, असा आमचा प्रश्न आहे। म्हणजे कुठलाही गुन्हेगार असेल त्याला तो गुन्हा केला असेल, तो शिक्षेस पात्र असेल तर मग तो शिक्षा झाली पाहिजे। आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणते की ते निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे, जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे, त्यामुळे मी याला माफ करतो, अशी न्यायालयाची भूमिका असेल तर हे हास्यास्पद आहे। न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवलंय पाहूयात। माणिकराव कोकाटे नाशिक सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत। गेल्या 35 वर्षांपासून विविध पातळीवरती ते जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत। 1995 प्रकरणामध्ये त्यांची शिक्षा स्थगित होणं आवश्यक होतं। गुन्ह्याचं स्वरूप, गांभीर्य आणि सामाजिक परिणाम विचारात घेणं आवश्यक आहे। शिक्षा स्थगित न झाल्यास अपरिवर्तनीय परिस्थिती उद्भवेल असं न्यायालयाने म्हटलंय। तसं न झाल्यास तो पक्षपातीपणाही वाटेल। अपात्रतेसाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय। मोठ्या प्रमाणात सार्वजनिक पैसे खर्च होतील। मतदारांनी कोकाटेंवर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलंय असं न्यायालयाने म्हटलंय। त्यामुळे अपिलाचा निर्णय येईपर्यंत शिक्षेला स्थगिती देणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय।